कुंज बिहारी राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी गाइए सभी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा दामोदर राधा दामोदर राधे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम प्रभुपाद 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 जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल गौर हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौर निताय की जय। कृष्ण बलराम की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। ओम नमो भगवते वासुदेवाय।
नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपः कुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रातःकालीन श्रीमद भागवत कक्षेमध्ये। आजपासून आपण श्रीमद भागवत स्कंद 10 आणि श्लोक संख्या 79 पासून प्रारंभ करणार आहोत। आणि या 10व्या स्कंदातील जो 78वा जो अध्याय होता तो पूर्ण झालेला आहे। आणि ज्या अध्यायामध्ये दंतवक्र, विदुरथ आणि रोमहर्षण यांचा भगवंतांनी उद्धार केलेला आहे। तर 78व्या अध्यायामध्ये विशेष करून भगवान श्रीकृष्णांकडून दंतवक्र, विदुरथाचा वध आणि व्रजभेट आणि द्वारकेला भगवंत पुन्हा आलेले आहेत। आणि भगवान बलरामाने केलेला रोमहर्षणाचा वध हे सर्व प्रसंग यामध्ये आढळतात। मित्रशाल्वाच्या मृत्यूमुळे क्रोधात्मिक जळणारा दंतवक्र गदा घेऊन भगवंतांना मारण्यासाठी क्रोधप्त होऊन आलेला होता आणि भगवंतांना त्याने गदेचा प्रहार केला, पण भगवंतांना किंचितही त्या गदा प्रहाराने फरक पडला नाही। आणि भगवंतांनी ज्यावेळी गदेनं त्याच्या मस्तकावर प्रहार केला, क्षमा करा, त्यानं भगवंतांच्या मस्तकावर प्रहार केला आणि भगवंतांनी जेव्हा त्याच्या छातीवर प्रहार केला त्याची छाती फुटून तुटली, पूर्णपणे फाटली छाती आणि त्याचा मृत्यू झाला। हे ऐकल्यानंतर दंतवक्राचा भाऊ विदुरथ तो तलवार घेऊन भगवंतांना मारण्यासाठी आला, माझ्या भावाला मारणारा कृष्ण। आणि त्याचाही भगवंतांनी उद्धार केला। आणि त्यानंतर भगवंत 2 महिने वृंदावनात जाऊन राहिले आणि वृंदावनात राहिल्यानंतर भगवंत सर्व ब्रजवासियांना भेटून पुन्हा आता द्वारकेला आलेले आहेत। ज्यावेळी बलरामजींना कळालं की आता कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्धाची लक्षणं दिसू लागलेली आहेत आणि स्वतः बलरामजी सुद्धा जसं भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून गेलेले होते युद्ध टाळण्यासाठी, आणि धृतराष्ट्राला सांगितलं आणि दुर्योधनाला सुद्धा भगवंतांनी प्रचार केला की जे पांडवांना फक्त 5 गाव जे मागत आहेत ती 5 गावं तुम्ही द्या आणि युद्ध टळून जाईल। इंद्रप्रस्थच्या बाजूला असलेले जे इंद्रप्रस्थ आणि 5 गावं म्हणजे दिल्ली, फरीदाबाद, गुडगाव आणि गाझियाबाद हे जी 5 गावं जी आहेत ती 5 गावं त्यांनी मागितलेली होती इंद्रप्रस्थ। तर ते म्हटले नाही, आम्ही, दुर्योधन म्हणाला, बिना युद्धेन केशव, सुईच्या टोका इतकी जमीन सुद्धा मी देणार नाही युद्ध केल्या वाचून। आणि त्यावेळी भगवान म्हटले, विनाशकाले विपरीत बुद्धी,
ज्यावेळी विनाश येतो तो कधीही व्यक्ती कुणाचंही ऐकत नाही, कुणाच्या उपदेशावरून, कोणाच्या सांगण्यावरून. या ठिकाणी तर साक्षात भगवंत शांतीदूत म्हणून आलेले, तरी सुद्धा त्याचे डोळे उघडले नाही. आता बलरामजी स्वतः एक शेवटचा पर्याय म्हणून समजावून सांगण्यासाठी आले, युधिष्ठिर महाराजांना पण आणि दुर्योधनाला पण. पण त्या दोघांचं शत्रुत्व इतकं वाढलेलं होतं की त्या दोघांनी बलरामजींचं सुद्धा ऐकले नाही. पहिला गेलेले स्वतः भगवंत, आता बलरामजी म्हणजे आदी गुरु आहेत. आदी गुरु सुद्धा समजवण्यासाठी गेले, तरी सुद्धा त्या दोघांनी त्याचा स्वीकार केला नाही. आणि बलरामजींनी जेव्हा पाहिलं हे दोघं तर सुधारणार नाहीत, त्यामुळे बलरामजींनी इच्छा व्यक्त केली की मी या युद्धामध्ये भाग घेणार नाही. कारण काही युद्ध अटळ आहे, युद्धामध्ये कित्येक निष्पाप जीवांचा वध होणार आहे, अपराध होणार आहे. त्यामुळे बलरामजींनी तीर्थयात्रा करण्याचा निर्धार केला आणि भगवंत तटस्थ झाले बलरामजी. त्यानंतर प्रभास, त्रितकूप, विशाल तीर्थ आणि अशा तीर्थस्थळी स्नान करत ते नैमिषारण्यात आले. नैमिषारण्यामध्ये ऋषीमुनी भव्य यज्ञ करत होते. ऋषीमुनींनी जेव्हा पाहिलं बलरामजी आलेले आहेत नैमिषारण्यामध्ये, त्यावेळी सर्व ऋषीमुनी आपापल्या स्थानी उभारून त्यांनी बलरामजींचं स्वागत केलं. हा एक वैष्णव सदाचार किंवा ज्याला आपण एटिकेट म्हणतो. ज्यावेळी गुरु किंवा वरिष्ठ कोणी जर आपल्या समोर येतात त्यावेळी उठून उभं राहणं, त्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य. सर्वजण उठून उभं राहिले आणि सर्वांनी त्यांचं पूजन केलं, सर्वांनी स्वागत केलं. पण व्यासासनवर बसून राहिलेला रोमहर्षण तसाच होता. त्याला वाटलं मी तर प्रवचन करतोय, मला काय उठायची गरज आहे. आणि त्या रोमहर्षणाचा अहंकार पाहून बलरामजींनी एक गवताचं पान घेतलं आणि फेकून दिलं आणि त्याचा शिरछेद केला. कारण आदी गुरु साक्षात बलरामजी उपस्थित आहेत आणि ह्या व्यक्तीला वाटत होतं की मी व्यासासनावर बसून फार मी मोठं भाषण देतोय. आणि म्हणून बलरामजींनी सर्व जनसामान्य समोर आदर्श प्रस्थापित करण्यासाठी त्याची हत्या केली. पण हे पाहून बाकीचे ऋषीमुनी मात्र विचलित झाले. अचानक जर कुणी आला आणि व्यासासनावर प्रवचन देणाऱ्याची हत्या केली, बाकीचे विचलित होणारच. आणि त्यावेळी ते कृत्य पाहून त्या ऋषीमुनींनी बलरामांना निवेदन केलं, तुम्ही अजाणतेपणे का होईना मात्र एका ब्राह्मणाची हत्या केलेली आहे. तुम्ही वेदशास्त्रांच्या पलीकडे आहात, तथापि अखिल मानव जाती समोर आदर्श प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही या पातकाचे प्रायश्चित करावे अशी आमची विनंती आहे. आता बलराम साक्षात आदी गुरु आहेत. भगवंतांमध्ये आणि बलरामजींमध्ये अंतर इतकंच आहे की भगवंत काळे आहेत आणि बलरामजी गोरे आहेत. कृष्ण सेव्य भगवंत आहेत, बलरामजी सेवक भगवंत आहेत. आणि प्रभुपादांनी आपल्या शिष्यांना स्पष्ट केलं, भगवंत घन इवह श्यामः, जसे काळे ढग जसे असतात तसे कृष्ण आहेत. आणि दूध काढताना जसा दुधाचा फेस येतो तसे पांढरे शुभ्र बलरामजी आहेत. आता बलरामजींनी अपराध केला तरी सुद्धा साधू संतांनी त्यांना सांगितलं, हे यज्ञ दाचरिती श्रेष्ठस, हे कार्य मात्र आपलं चुकीचं आहे. आपल्याला वाटतं थोडं आपण भक्तीमध्ये प्रगती केली की आपण कोणालाही काही दंडित करू शकतो. इथं भगवंतांनी दंड दिल्यानंतर तो दंड उचित होता, तरी सुद्धा शास्त्र संमत किंवा साधू संमत नसल्यामुळे साधूंनी विनंती केली की तुम्ही त्याचं पापाचं क्षालन करणं आवश्यक आहे. कुणाला? भगवंतांना. आता भगवान बलराम आहेत आणि आपण आपली बरोबरी जर केली, बा कहा राजा भोज और कहा गंगू तेली आपण म्हणतो. आपल्याला कुणालाही दंडित करण्याचा अधिकार जोपर्यंत अधिकृतरित्या मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाही दंडित करू शकत नाही. आणि त्यांच्याजवळ तो अधिकार आहे आणि म्हणून त्यांना अधिकारी म्हटलं जातं. अधिकार हा गुरु संप्रदायाद्वारे किंवा त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांद्वारे त्यांना दिला जातो. स्वयंघोषित कोणी अधिकारी बनत नाही.
आजकाल सगळे स्वयंघोषित अध्यक्ष बनतात. स्वयंघोषित. त्यांना वाटते की मी आता झालं अध्यक्ष, मला वाटतं म्हणून. पण या ठिकाणी बलरामजींना देखील साधू संतांनी विनंती केली, तुम्हाला या पापाचं क्षालन करावं लागेल. आणि अशी आमची विनंती आहे. आणि त्यांनी विनंती केल्यानंतर त्या पातकाचे प्रायश्चित म्हणून बलरामजींनी त्या रोमहर्षणाचा जो पुत्र होता उग्रश्रवा, त्याला व्यासासनवरती बसवलं आणि त्याला दीर्घ आयुष्याचं वरदान दिलं. आणि जसं ब्राह्मणाने सांगितलेलं होतं त्याप्रमाणे बलरामजी आता सर्व तीर्थस्थळी जाऊन ब्रह्महत्येचं पाप धुवून काढण्यासाठी त्यांनी सर्व तीर्थस्थानांमध्ये स्नान केलं. आपल्याला कधी कधी वाटते काय गरज आहे, बस मी तर एकदम उद्धारक आहे जगाचा, माझ्या पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या मुंग्या किडे ते मेले तर ते वैकुंठात जातील, माझ्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे. बलरामजींना सुद्धा संपूर्ण भारत एक नाही, संपूर्ण भारताची त्यांनी तीर्थयात्रा केली. संपूर्ण भारतामध्ये जिथं जिथं त्यांचे विग्रह नाही आहेत, फक्त ते जगन्नाथपुरीला गेले नाही, कारण जगन्नाथपुरीमध्ये बलरामजींचे विग्रह आहेत आणि तिथं त्यांना स्वतःची पूजा करून घ्यायची नव्हती. तर जगन्नाथपुरी सोडून भारतातील सर्व मुख्य तीर्थस्थानामध्ये बलरामजी गेले. त्या त्या ठिकाणी पवित्र नद्यामध्ये त्यांनी आंघोळ केली. आपल्याला जर असा कोणी आदेश दिला तर आपल्याकडे ते सगळं अंधश्रद्धा आहे, काय गरज आहे. पवित्र नाम सगळ्यांचं शुद्धीकरण आहे. भगवंतांचं नाव पावन आहे, भगवंतांचं नाव सर्व पापापासून मुक्त करणार आहे. पण ती आपली तितकी शुद्धता नाही आहे की तितकं नाम आपण शुद्ध घेतो. आपलं इतकी पवित्रता नाही आहे, इतकी सुची किंवा इतकं प्रेम नाही आहे त्या नामाप्रती की एक नाम घेतल्यानंतर सर्व पापांचं क्षालन होईल. आपण इतके एक नाम भगवंतांचं घेतल्यानंतर इतक्या पापापासून स्वतःला वाचू शकतो जे पाप आपण करूच शकत नाही. एक नाम तेवढी आहे शक्ती आपल्याजवळ. आपण एक नाम घ्यायच्या अगोदर आपण झोपलेलो असतो. एक पहिलीच माळ चालू होत नाही की आपण हळूहळू हळू पोचलेलो असतो आकाशात. जसं सांगितलं जमिनीवर आपण खड्डे काढायला लागतो. तर भगवंतांचं पवित्र नाम सर्वांचं उद्धारक आहे. पण गुरु, साधू आणि शास्त्र यांनी दिलेल्या नियमांचं पालन करणं आपल्याला आवश्यक आहे. ते अंधश्रद्धा नाही. आता बलरामजी आदि गुरु असून सुद्धा ते सर्व नीती नियमांचं पालन करत आहेत आणि अपराधापासून मुक्त होण्यासाठी भारतातील सर्व तीर्थन घेण्याचेही त्यांनी मान्य केलं. काय गरज होती. ते सांगितले असते मी अनंतशेष आहे, मी अनादी काळापासून भगवंतांची सेवा करत आहे, मी भगवंतांचा गुणगौरव करत आहे अनादी काळापासून. काय गरज आहे मला. कारण त्यांनी मान्य केलं साधूंनी सांगितल्यानंतर. तर हा अध्याय 78वा होता आणि बलरामाने मान्य केली यात्रा आणि तो 79वा अध्याय आजपासून आपण प्रारंभ करत आहोत. बल्वलाचा वध करून ब्राह्मणांना संतुष्ट करणे, विविध तीर्थस्थळांचं स्नान करणे आणि दुर्योधन तथा भीमाला युद्धापासून परावृत्त करणे असे 3 महत्वपूर्ण कारणं बलरामजींची होती ती या अध्यायामध्ये आहेत. हा बल्वला नामक जो बल्वल नामक राक्षस, हा राक्षस नैमिषारण्यामध्ये असलेल्या साधू संतांना कष्ट देण्यासाठी, पीडा देण्यासाठी तिथे यायचा आणि आपल्याकडून झालेला अपराध साधूंच्या प्रती, नैमिषारण्यातील ऋषींच्या प्रती एक त्यांना माझ्याकडून झालेला अपराध पापापासून मुक्त करण्यासाठी आणि साधूंनी दिलेल्या आदेशाची परतफेड किंवा दक्षिणा म्हणून परत देण्यासाठी बलरामजींनी तो असुर जो होता बल्वल त्याला ठार करण्याचं ठरवलं. नंबर 1, नैमिषारण्यातील यज्ञभूमीवर पर्वणीच्या रात्री वेगाने वारे वाहू लागले. पर्वणी म्हणजे पवित्र काळ. संपूर्ण वातावरणात अचानक दुर्गंधी पसरू लागली.
पवित्र यज्ञ करायची वेळ होती आणि अचानक सगळीकडे वारे वाहू लागले सोसाट्यानं. संपूर्ण वातावरणात दुर्गंधी, गंध, सुगंध आणि दुर्गंध. गंध म्हणजे वास, सुगंध म्हणजे चांगला वास आणि दुर्गंध म्हणजे घाण वास. दुर्गंध पसरू लागली. सर्वत्र धुळीचे लोट उडू लागले. इतक्यात बलबल दानव त्रिशूळ घेऊन आकाशात प्रकट झाला. आज पण अशीच परिस्थिती आहे. कधी जोराचे वारे वाहू लागतात, कधी धूळ उडते, कधी अचानक गरमी होते, कधी पाऊस पडतो, कधी थंडी वाजते, कधी हाय पीक 40ला जातं, 40-42. हे आसुरिक लोकांचा जन्म घेण्याची ही लक्षणं आहेत. असुर जन्माला येऊ लागलेले आहेत. आणि ते सांगून नाही, ते सगळे अगोदर एक असुर जन्म घ्यायचा तर अशी कठीण परिस्थिती व्हायची. आता तर अनलिमिटेड आहे. कारण गर्भाधान संस्कारच लोकांना माहीत नसल्यामुळे, माता पिताच असुरिक प्रवृत्तीचे असल्यामुळे मुलं सुद्धा असुरच जन्माला येणार आहेत. जर तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीजच शुद्ध नसल्यामुळे ती संतान सुद्धा कधी शुद्ध होणार नाही. आपण जर काट्याचं बीज लावलेलं आहे आणि आंब्याची वाट बघत बसलो तर आंबे प्राप्त होणार नाहीत आपल्याला. बीज जे आहे त्याच पद्धतीनं फळं देखील आपल्याला प्राप्त होणार आहेत. तर रात्री अचानक वारे वाहू लागले, सगळीकडे दुर्गंध, धूळ उडू लागली आणि हा दानव आकाशात त्रिशूळ घेऊन प्रकट झाला. तो महाकाय काळ्या वर्णाचा, उग्र आणि भयंकर मुखाचा होता. भगवान बलरामाने नांगराने बलवलाला भूमीवर पाडले आणि त्याच्या मस्तकावर प्रहार करून त्याचा क्षणार्धात, एक क्षणार्ध म्हणजे अर्ध्या क्षणार्धात वध केला. तेव्हा सर्व ऋषीमुनींनी जय जयकार करून त्यांना सन्मानित केले. या अध्यायातील सगळ्यात महत्वपूर्ण 3 कार्यापैकी एक कार्य बलवलचा उद्धार. त्यानंतर बलरामाने तीर्थाटनास प्रारंभ केला. त्यांनी अनेक तीर्थांचे दर्शन घेतले. त्यांना कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धातील माहिती समजली. तेव्हा ते कुरुक्षेत्री गेले. तेथे त्यांनी भीम आणि दुर्योधन यांना द्वंद्व युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघेही आपापसातील वैर विसरू शकत नव्हते. शेवटी त्यांच्यातील युद्ध ही ईश्वर इच्छा आहे हे जाणून ते द्वारकेला निघून गेले. ज्या दोघे युद्ध करत होते, बलराम आणि भीम आणि दुर्योधन. दुर्योधन बलरामजींचा शिष्य आहे. बलरामजींनी दुर्योधनाला गदा युद्ध शिकवलेलं आहे. आणि म्हणून बलरामजींना माहित होतं की भगवान श्रीकृष्ण जिथं आहेत तिथं नियमांचं काटेकोरपणे पालन होणं अशक्य आहे. भगवंत कधी आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी, आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी कोणत्याही स्तरावरती जाऊ शकतात. अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन आहे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, हे अर्जुना तू घोषणा कर, नमे भक्त्या प्रणश्यती, माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. कारण मी जर भविष्यवाणी केली किंवा मी जर संकल्प केला, लोक भरोसा नाही ठेवणार. कारण का लोकांना माहित आहे की कृष्ण कधीच आपल्या वचनावर टिकून राहत नाही. आणि म्हणून अर्जुना तू घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधी नाश होणार नाही. आणि जेव्हा बलरामजींनी पाहिलं की हे आता ऐकून होणार नाही, कारण नियमानुसार गदा प्रहार कमरेच्या खाली कधी होत नाही. पण कृष्णाने सांगितलं मांडीवर मारा, इशारा केला मांडीवर मार. नियम आहे, गदा युद्ध करते वेळी कमरेच्या वरच प्रहार, कमरेच्या खाली नाही. भगवंतांनी नियम तोडला. तेच भगवंत आहेत ज्यांनी स्वतःच्या बहिणीला किडनॅप करण्यासाठी अर्जुनाला मदत केलेली होती. बलरामजींची इच्छा नव्हती सुभद्रेसोबत लग्न करण्याची, तरी सुद्धा भगवंतांनी मदत केलेली पळून जायसाठी. त्यामुळे बलरामजी म्हटले हे ऐकणार नाही, त्यापेक्षा मी निघून गेलेलं बरं. जसं मी काही दिवसापूर्वी ऐकत होतो, जे लोक अपराध करतात ते लोक अपराधी, निंदा, ते जेव्हा आपल्या समोर येतात असा विचार करायला पाहिजे कुणी नाहीच आहे समोर, जरी ते असून नसल्यासारखे. ऑलरेडी दे आर देअर बट वी कांट सी देम. ते आहेत पण आपल्याला ते अदृश्य झाल्यासारखे आहेत. तर आपण शांतीनं राहू शकतो.
म्हणून बलरामजी म्हटले स्थान सोडलेलं चांगलं आहे. जिथं ऐकलं जात नाही तिथं स्थान सोडणं हे सगळ्यात योग्य उपाय आहे. आणि बलरामजीने त्याचा आदर्श प्रस्तुत केलेला आहे. बलरामजी निघून गेले द्वारकेला आणि त्यांनी विचार केला, हे युद्ध आता थांबणार नाही. हे युद्ध ईश्वराची म्हणजे भगवंतांची इच्छा आहे. त्याला म्हटलं जातं दैव योगेन. भगवंतांच्या इच्छेविरुद्ध ते कार्य होणार नाही. तर तेव्हा आपणही त्याला काही करू शकणार नाही हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा आपणही ते संपूर्ण कार्य भगवंतांवरती सोपवणं आवश्यक आहे. आपणही प्रयत्न करतो भरपूर, पण जर कोणी तयारच होत नसेल त्या चुकीच्या कार्यातून आपल्याला प्रवृत्त करण्यासाठी, त्यावेळी भगवंतांवरती सोडणं आवश्यक आहे. दैव योगेनाची मुख्य अशी असंख्य उदाहरणं आहेत, पण 2 मुख्य उदाहरणं श्रीमद भागवतामध्ये दिलेले आहेत. सगळ्यात पहिलं उदाहरण जय आणि विजय. आता आपण विचार करू शकतो, जय आणि विजय हे भगवंतांच्या वैकुंठ धामातील भगवंतांचे पार्षद आहेत. आणि त्यांनी का त्या चतुष्कुमारांना थांबवलं? त्यांनी का त्यांना वैकुंठात जाण्यासाठी परवानगी दिली नाही? कारण ती इच्छा होती दैव योगेण. भगवंतांची इच्छा होती की भगवंतांना बसून थोडाफार कंटाळा आलेला होता, थोडं शक्तीचा उपयोग करायसाठी भगवंतांना युद्ध, आपल्या वीर रसाचं आस्वादन करायचं होतं. आणि भगवंतांना जर युद्ध करायचं आहे तर आपल्यासारख्या फुकट किंवा आपल्यासारख्या शक्तिहीन, आपण कितीही जिमला जरी गेलो तरी आपण भगवंतांच्या समान शक्ती कमवू शकत नाही. आणि भगवंतांना युद्ध करायचं तर बरोबरीचं पाहिजे ना कोणीतरी. जसं घरात लहान बाळ, 5-7 वर्षाचं बाळ आपल्या वडिलांसोबत युद्ध करतं आणि वडील जाणून बुजून हरतात त्याच्यासमोर. चला खेळू देत. वडिलांनी 1 जरी दिला तरी ते पाणी सुद्धा मागणार नाही, पण वडील हरतात. आता भगवंतांना वीर रसाचं आस्वादन करायचं आहे तर भगवंतांच्या बरोबरीचे शक्ती संपन्न व्यक्ती पाहिजे. म्हणून जय आणि विजयचा भगवंतांनी नियुक्ती केली आणि भगवंतांच्या इच्छेनं त्याने त्या चतुष्कुमारांना थांबवलं. त्या चतुष्कुमारांनी त्यांना श्राप दिला, तुम्ही 3 वेळा पृथ्वीवरती मर्त्य लोकात जाऊन असुर व्हाल. त्यांनी 2 ऑप्शन दिलेले, चांगले व्यक्ती होऊन 7 वर्ष जगायचं, 7 वेळा जन्म घ्यायचा, की राक्षस बनून 3 वेळा जन्म घ्यायचा. तर त्यांनी विचार केला, चांगलं जरी झालं भक्त तरी 7 वेळा नको, 3 वेळा चांगलं आहे. आणि ते 3 वेळा. मग रावण, कुंभकर्ण, दंतवक्र शिशुपाल, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू, ते 3 वेळा ते जन्माला दैव योगेन. आणि दुसरं एक अति प्रसिद्ध उदाहरण दैव योगेन, परीक्षित महाराज जे 7 दिवस भागवत कथेमध्ये पाण्याचा थेंबही त्यांना आठवण आला नाही, आणि तेच परीक्षित महाराज थोडं जंगलात गेले, तहान लागली, साधूला विचारलं क्षमिक ऋषींना, पाणी नाही दिलं म्हणून त्यांनी मेलेला साप त्यांच्या गळ्यात टाकला. अरे असं कसं होऊ शकतं? परीक्षित महाराज अर्जुनांच्या कुटुंबात जन्माला आलेले, अभिमन्यूचे पुत्र, पांडवांचे अंतिम वंशज असं कसं कार्य करू शकतात? तेही दैवयोगेन. कारण भगवंतांना द्वापार युग संपवून कलियुगाची सुरुवात करायची होती. म्हणून भगवंतांनी अशी योजना आखली की त्याच्या राजाकडून पाप झालं, त्यांना श्राप भेटला, त्यांचा मृत्यू झाला, आणि त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी आपल्याला भागवत पुराण प्राप्त झालं. कृष्णस्वधाम उपगते धर्मज्ञानादिभिः सह कलौ दृष्टदृशाम एषाम पुराणाम अर्क उदितः. आणि या कलियुगाचा प्रारंभ झाला, आणि या कलियुगामध्ये मनुष्याचा जो अथक प्रयास करून देखील तो मनुष्य या मायेच्या अधीन बुडून जाणार, आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी हा भागवत रूपी सूर्य प्रकट झाला. आणि जर परीक्षित महाराजांना श्राप भेटला नसता तर आज आपल्याला भागवत प्राप्त झालं नसतं. आणि म्हणून दैव योगेन हे दुसरं कारण युद्ध थांबवण्यासाठी. आता तीर्थयात्रा चालू केली भगवंतांनी. काही दिवसानंतर बलरामजी पुन्हा नैमिषारण्यात गेले. तेथील ऋषींनी बलरामांकडून अनेक यज्ञ संपन्न करून घेतले.
त्यांनीही त्या ऋषी मुनींना दिव्य ज्ञान प्रदान करून त्यांना आपल्या शाश्वत रूपाचे दर्शन दिले. आता पुन्हा नैमिषारण्यामध्ये भगवान बलरामजी आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी साधू संतांचं. त्यांच्याकडून ज्ञान प्राप्ती केली आणि त्यांना आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे. तर हा अध्यायाचा सारांश आहे. आणि अध्यायामध्ये श्लोक संख्या 1 पासून श्लोक संख्या 15 पर्यंत तात्पर्य नाही आहे, फक्त श्लोक आणि त्याचा अनुवाद. श्लोक संख्या 1. श्री शुक उवाच तत पर्वण्यमापावृते प्रचंड पांशुवर्षण भीमो वायोरदद्भूत राजन पूय गंधस्तु सर्वशः. श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले, हे राजन, नंतर पर्वणीचा समय आला असता तेथे स्वतंत्र प्रचंड वेगाने आणि भयंकर असा वारा वाहू लागला. त्याने सर्व दिशांना धूळ आणि दुर्गंध पसरवला. कारण आता हा असुर ज्यावेळी येणार होता, चरणांप्रो बाहेर जा, त्यावेळी तो राजन कोण सांगते? शुकदेव गोस्वामी. शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगत आहेत, हे राजन, ज्यावेळी पर्वणी यज्ञ करण्याचा वेळ होता, नैमिषारण्यातील साधू आणि ऋषी यज्ञ करत होते, त्यावेळी अचानक जोराचे वारे वाहू लागले, धूळ उडू लागली आणि सगळीकडं दुर्गंध पसरू लागला. काय काय ठिकाणी बघा, शहरात गेल्यानंतर लगेच जाणीव होते की तमोगुणी एरिया. कारण काम, लोभ, भोगची प्रवृत्ती ज्या ठिकाणी असते, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्ही गुणाच्या आधारावरती व्यक्ती, भोजन, स्थान, त्या व्यक्तीचं आचरण सगळं 3 गुणांच्या आधारावरती आहे. जोपर्यंत व्यक्ती शुद्ध सत्व स्तरावरती येत नाही तोपर्यंत व्यक्ती भक्ती करू शकत नाही. तो भक्तीचं ढोंग करू शकतो पण शुद्ध भक्ती कधी करू शकत नाही. भक्ती करू शकतो, प्रारंभ चाललंय, बस सगळे करतायत म्हणून चाललंय, पण शुद्ध भक्ती जेव्हा प्राप्त होते जेव्हा तो 3 गुणांच्या पलीकडे जातो. आणि आता या ठिकाणी तर अगदी तमोगुणाचं वातावरण पसरू लागलेलं आहे. ततो मेध्यमयं वर्ष बल्वलेन विनिर्मितम् अभवद यज्ञशालायां सोन्वद्दर्शित श्रीलधृक्. इतक्यात बलवनाने निर्मिलेली घृणास्पद वस्तूंची जेथे यज्ञशाळेवर वर्षाव होऊ लागली. थोड्या वेळाने हातात त्रिशूळ धारण करून स्वतः बल्वल तेथे प्रकट झाला. बल्वलेन विनिर्मितम म्हणजे बल्वलाने निर्मित केलेल्या वस्तू काय असू शकणार आहे? अगदी घाण वस्तू, मांसाचे तुकडे किंवा खाल्लेलं उच्छिष्ट भोजन किंवा प्राण्यांच्या कातडे, प्राण्यांचं मांस, तेच फेकणार आहे यज्ञशाळा दूषित करण्यासाठी. आणि म्हणून ते शब्द उच्चारण सुद्धा नाही केले शुकदेव गोस्वामींनी. मलमूत्र विसर्जन करणं असेच करतात सगळे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यांना परिस्थिती, वेळ, स्थान काही नाही. कुठेही मी कित्येक वेळा बघितलं, मंदिरामध्ये काम करण्यासाठी येणारे कामगार सुद्धा मंदिराचं पावित्र्य न टिकून ठेवता कुठेही मलमूत्र विसर्जन करतात. हे आसुरांची प्रवृत्ती असते. तमोगुण काय माहितच नाही कुठं आहे आपण, काय त्याची स्थिरता. म्हणून प्रभुपाद म्हणायचे, फर्स्ट बिकम कॉन्शियस अँड देन बिकम कृष्ण कॉन्शियस. पहिले दक्ष बना, आपण कुठं आहे, काय करतोय, कोणत्या स्थानात आहोत, आणि त्यानंतर मग कृष्ण भावना भावित. आणि म्हणून त्यांचं ह्या अशा अपवित्र वस्तूंचं नाव शुकदेव गोस्वामींनी घेतलं नाही. फक्त ते काय म्हणाले, बल्वलांनी तयार केलेल्या वस्तूंचा त्यांनी मारा केला यज्ञशाळेमध्ये. तम विलोक्यम बृहत्कायम भिन्नांचय योपपम तप्तता मृष शाश्मश्रुम
दंश्रोग्र भृगुटीमुखं सस्मारं मुशलं रामः परसैन्यविदारणं हलं च दैत्यदमनं ते पूर्णमुपतस्थतु. तो विशाल शरीराचा दानव काजळाच्या राशीप्रमाणे काळा होता. कसा होता? काजळाची रास. रास म्हणजे भरमसाठ एकत्र जे आपण करतो, भरपूर काजळ, असा डोंगर काजळाचा, असा काळा कुठ्ठ. कशासारखा? काजळासारखा. अगदी म्हणजे किती भयंकर दिसत होता असेल. आणि त्याचं वर्णन बघा किती सुंदर केलंय शुकदेव गोस्वामींनी. काळ्या कुठ्ठ काजळाच्या राशीसारखा. त्याची शिखा आणि दाढी तापलेल्या ताम्र धातूप्रमाणे लाल होती. त्याचे केस आणि दाढी लाल लाल. ताम्र म्हणजे कॉपर, जसं तांबा असतं ना तसं लाल. आजकालची मुलं काय करतात? तशीच फॅशन आहे, आसुरिक प्रवृत्तीची फॅशन. एकतर केस दाढी आपल्या सनातन संस्कृतीमध्ये नाहीच आहे. पूर्वीच्या काळी सर्वजण शेवच करायचे, शेविंग, मुंडन, आणि प्रत्येक व्यक्ती शिखा ठेवायचा. वैदिक काळात छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत ही प्रथा चालू राहिली. म्हणून आज पण आपण बघा बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, जे मराठा जे आहेत शिखा ठेवतात, पण ते केस पण ठेवतात. आणि केस कसे? रंग आहे काळा कुठ्ठ, आणि केसांचा आणि दाढीचा रंग कसा केलाय? लाल लाल. आजकाल आहे ना कलर, गार्नियर कलर लावून सगळे वेगवेगळे फॅशन करतात. हे सगळे बलवलचे संप्रदायाचे आहेत, वंशज. जसं सांगितलं जातं की पूर्वीच्या काळी जे गाढवांचा उपयोग केला जायचा, गाढवांचे मोठे मोठे झुंड किंवा कळप असायचे. एका व्यक्तीकडे 10, 20, 25 गाढवं असायची. वजन ने आण करण्यासाठी, विटा, वाळू, सामान जे काही वजन. तर त्या गाढवांना ओळखण्यासाठी त्याच्यावर कट मारले जायचे वेगळे वेगळे. त्याच्या शरीराचं जेव्हा शेविंग केलं तर कटिंग ठेवायचे, गोल, तिरका, वाकडा असे. म्हणजे माझं गाढव आहे हे ओळखायसाठी. आजकालचे गाढव इथे एक कटिंग, कधी इथं कटिंग, कधी वर कटिंग. हे आमचं गाढव आहे ओळखायसाठी. हे वेगवेगळे जे कट आहेत, हेअर कट, ते पण अगदी गाढवाप्रमाणे झालेले. अगोदर काहीच नव्हतं, सगळे जर एकच मुंडन बस, किंवा बारीक थोडेफार केस राहायचे. त्याच्या वक्र भुवया आणि त्यामुळे त्याचे अतिशय मुख भयंकर दिसत होते. त्याला पाहताच बलरामांनी शत्रू सैन्याचा संहार करणाऱ्या आपल्या गदेचे आणि दानवांचे दमन करणाऱ्या आपल्या नांगराचे स्मरण केले. तत्क्षणी त्यांची ती आयुधे त्यांच्या समक्ष उपस्थित झाली. बलरामजींची 2 आयुध, गदा आणि नांगर. हल, जिसके द्वारा वो सब की समस्याओं का हल कर सकते हैं. हल म्हणजे नांगर. आणि असं नांगर आहे की ते नांगर कितीही लांब पर्यंत जाऊ शकतं. त्याला अनलिमिटेड नांगर आहे. आपण जे शेतात वापरतो की ते 10 फूट, 5 फूट, 7 फूट बस, ते पण उचलायला येत नाही, बैलांना जोडून लावायला लागतं. आता बलरामजींचं नांगर आहे बा, त्याने आकाशात फेकलं त्याला आणण्यासाठी. तो आकाशात होता बलवल, त्या बलवलावर नांगर फेकलं, त्या बलवलाला दरदरत ओढत त्यांनी त्या नांगराने जमिनीवर आणून आपटलं. तमा कृष्ण हलाग्रेण बलवलम गगनेचरम मुशलेनाहनन क्रुध्नो मूर्धी ब्रह्मद्रुहम बलह. आकाशात संचार करणाऱ्या त्या बलवलास भगवान बलरामांनी आपल्या नांगराने ओढून खाली भूमीवर पाडले. घेतलं जोरात आणि आपटलं जमिनीवर. आणि मुसळाने त्याच्या मस्तकावर मेघाने प्रहार केला. ब्राह्मणांना छळणाऱ्या त्या दुष्टास बलरामांनी अशा प्रकारे मारून टाकलं. पहिला जमिनीवर आपटलं आणि गदेने दिला डोक्यात, संपला एकाच प्रहार, एकच. दुसरा आवश्यकताच नाही पडली बलरामजींना. नावच आहे बलराम. गर्गाचार्याने नावच ठेवताना सांगितलं, तो अतिशय संपन्न शक्तींनी तो आनंदित असेल, तो आहे बलराम. बल इवह राम, आपल्या शक्तीमध्ये रममाण करणारे. आणि सकर्षती इति कृष्ण, सर्वांना आकर्षित करणारे ते
कृष्ण असतील. त्या दिवशी जेव्हा नामकरण झालं त्या दिवशी देखील यशोदा आणि रोहिणी यांना थोडं वाटलं की बघूया आता म्हातारा येणार आहे, ब्राह्मण आहे, गर्गाचार्य, बघूया त्याची बुद्धी कशी चालते, ओळखतोय की नाही. म्हणून त्या गर्गाचार्यांना सुद्धा भ्रमित करण्यासाठी यशोदेनी बलरामजींना घेतलेलं होतं आणि रोहिणीनं कृष्णाला घेतलेलं होतं, कन्फ्यूज करायसाठी, बघूया ओळखतात काय कुणाचं. आणि त्याने आल्यावरच सांगितलं, रोहिणी तुझ्या मांडीवर जे बाळ आहे ते यशोदेचा पुत्र कृष्ण आहे आणि यशोदा तुझ्या मांडीवर जे बाळ आहे ते रोहिणीचा पुत्र बलराम आहे. त्यामुळे साधूंसोबत आणि गुरूंसोबत आपण कधी खेळ करून चालत नाही. पुन्हा आपण दंडनीय अपराधाचे स्वामी बनून जातो आपण. सोपद्बुद्धी निर्भिललाटो सुकृत समुत्सृजन मुच्छंतान्वरस्वरम शैलो यथा वज्र हतोरुण. तेव्हा बलबल आर्त स्वराने रडत भूमीवर कोसळला. त्याचे मस्तक फुटून त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. वज्राघाताने भांगलेल्या लाल पर्वताप्रमाणे त्याचे सर्वांग रक्ताने माखून गेले होते. किती शुद्ध मराठी आहे. आता मराठीमध्ये मी बोलतोय, मला तर भीती वाटते की समजते की नाही, की असंच जाते डोक्यावरून मराठी, कारण इतकी शुद्ध मराठी कधी वापरलीच जात नाही. अगदी शुद्ध मराठी आहे. जसं भागवतामध्ये अशा भगवंतांच्या कैक लीला, कैक म्हणजे असंख्य लीला, पण कधी ऐकलं का आपण कैक? आता तो बलबल आर्त स्वराने, आर्त स्वरा म्हणजे दुखी होऊन. जसं भगवंत भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 16व्या श्लोकात वर्णन करतात. कोणता श्लोक आहे? सुरुवात काय? अर्थ आता सांगितलं म्हणून सुरुवात काय? भगवान म्हणतात चतुर्विधा, पुढं चतुर्विधा भजन्ते माम ए जना सुकृतो न अर्जुन आर्तो अर्थार्थी जिज्ञासु ज्ञानी च भरतर्षभ. आर्त म्हणजे दुखी. 4 प्रकारचे लोक भगवंतांजवळ येतात. आर्तो म्हणजे जे दुखी आहेत, अर्थार्थी धनम देही, भगवान कुछ पगार बढ़ा दो म्हणून येतात. तिसरे जिज्ञासू, ज्यांना जिज्ञासा आहे कोण भगवंत आहेत, का मी संसारात दुःख भोगत आहे, का मी या संसारात कष्टामध्ये आलेलो आहे, का मी सोलापूरमध्ये जन्म घेतला, का मी अमेरिकेत जन्म नाही घेतला, का मी इतका गरीब आहे, मी का श्रीमंतांच्या कुटुंबात जन्म नाही घेतला. त्याला जिज्ञासा होते का, हा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळी तो भगवंतांजवळ येतो. आणि ज्ञानी, ज्याला कळालेला आहे वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, त्याला कळालेलं आहे की भगवंतच सर्वस्व आहेत, ते 4 लोक भगवंतांच्या सदैव जवळ येतात. संस्तुत्य मुनयो राम प्रयुज्या वितथाशिषः अभ्यशिश्चन् महाभागा वृतघ्नं विबुधा यथा. महाभाग्यवान मुनींनी बलरामजींची अंतःकरणपूर्वक स्तुती करून त्यांना अमोघ आशीर्वाद दिले. किती सुंदर, म्हणजे वाक्य रचना सुद्धा किती सुंदर पद्धतीने केलेली आहे. महाभाग्यवान मुनींनी, का भाग्यवान आहेत ते? कारण का साक्षात बलरामजींनी त्यांचं रक्षण केलं आणि म्हणून ते काय झाले? महाभाग्यवान. किती भाग्यवान आहेत. आपल्यासाठी येणार आहेत का भगवंत? भगवंत रक्षण करायला येणार आहेत आपलं? मकंदस्कर येणार की नाही येणार? डाऊट आहे प्रोजी, मला तर नाही येणार, बाकीच्यांना तर येतील. भगवंतांना स्वतः, बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांना स्वतः येण्याची आवश्यकता नाही. 1 श्रील प्रभुपादांसारखे त्यांचे नित्य पार्षद, 2 त्यांचं नाव, 3 जर आपण ऐकलं नाही सांगून सुद्धा तर मग महामारी, युद्ध, भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, महायुद्ध, हे सगळे जे प्रकार आहेत ते भगवंतांच्या इच्छेनुसार. आणि मग सरते शेवटी कोरोनासारखे व्हायरस, विषाणू, आपण ऐकत नाही भगवंतांचं. मग एक विषाणू मग पूर्ण पृथ्वीला एकदाच लाखो खतम. भगवंतांना काय गरज आहे यायची आपल्यासारख्या फुकट्या लोकांसाठी? ते नैमिषारण्यातील साधू ऋषी भाग्यवान होते
म्हणून ते भगवंत त्यांना भेटण्यासाठी आले बलरामजी. आणि म्हणून शुकदेव गोस्वामी म्हणत आहेत, अहो महाभाग्य, किती महाभाग्यवान मुनींनी बलरामजींची अंतःकरणपूर्वक, दिखाव्यासाठी नाही. आपण कीर्तन करतो, आपण स्तुती करतो गर्दी बघून. गर्दी असली की भाव प्रकट होतो, गर्दी नाही तर काय, भगवंत तेच आहेत. अंतःकरणपूर्वक, अंतःकरण म्हणजे हृदयापासून, ज्याला आपण म्हणतो बेंबीपासून. जेव्हा कीर्तन केलं जातं तेव्हा पोटाच्या बेंबीपासून तो आवाज निघायला पाहिजे, फक्त दिखावासाठी नाही. आणि अंतःकरणापासून स्तुती केली आणि त्यांना अमोघ आशीर्वाद दिले, भरपूर प्रचंड आशीर्वाद. अमोघ म्हणजे, अमोघ या शब्दाचा जर अर्थशः शब्दार्थ म्हटला की अनंत. जसं भगवंतांचं नाम आहे अमोघ लीला, ज्यांच्या लीला कधीही संपत नाहीत. हरी अनंता, हरी कथा अनंता. ज्याप्रमाणे देवानी वृताची हत्या करणाऱ्या इंद्राचा पूर्वी अभिषेक केला होता, त्याप्रमाणे त्या ऋषींनीही बलरामांचा विधीपूर्वक अभिषेक केला. आता या ठिकाणी भागवताच्या 6व्या स्कंदातील वर्णन करण्यात आलेलं आहे. वृत्रासुर, वृत्रासुर भरी असुर असला तरी तो भगवंतांचा भक्त होता. आणि जेव्हा इंद्रांनी वज्रप्रहार त्याला केला, मृत्यूच्या वेळी त्याने भगवंतांचं स्मरण केलं आणि भगवंतांच्या धामात पोचलं. पण सगळे देवी देवता प्रसन्न झाले. इंद्रांनी वृत्रासुराचा वध केला. जो अजय असा वृत्रासुर होता त्याचा वध केल्यामुळे सर्व देवी देवतांनी इंद्राचा जसा अभिषेक केला तसा आज सर्व ऋषी मुनींनी बलरामजींचा अभिषेक केलेला आहे. वैजयंती दुर्दमालां श्रीधामला न पंकजाम रामाय वाससी दिव्ये दिव्यानाभरणानि च. त्यांनी बलरामांना कधीही न कोमेजणाऱ्या कमळांची वैजयंती नामक माळ दिली. वा, किती शक्ती आहे साधूंकडे. अशा फुलांची माळ अर्पण केली जी कधीही कोमेजणार नाही. कोमेजणं म्हणजे सुकणं, आपण सुकणं म्हणू शकत नाही. सुकणं म्हणजे ड्राय होणं. कोमेजणं म्हणजे जे टवटवीतपणा जो असतो तो थोडासा असं मुरझा जाणं. आता असे झालेले, काल एकदम टवटवीत होती, आता ती थोडीशी मुरझाने लगे. तर अशी माळ जी कधीही कोमेजणार नाही. आपणही म्हणू शकतो, आमच्याकडे पण आहे की कमळाची माळ कधी न कोमेजणारी. कोणती? प्लास्टिकची. आपलं किती दुर्भाग्य आहे, ओरिजिनल नाहीच आहे, पण सगळं डुप्लिकेट झालंय जीवन. पूर्वीच्या काळी धन म्हणजे सोन्याची नाणी, चांदीची नाणी होती. आजकाल आपण म्हणतो धन, ते पण काय, कागद, पेपर. आणि आजकाल फक्त भारतात तरी अजून कागद आहे. पाश्चिमात्य देशांच्या जर करन्सी नोटा बघितल्या प्लास्टिकच्याच आहेत सगळ्या. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, हे सगळ्या ज्या करन्सी आहेत त्या सगळ्या प्लास्टिकच्याच बनलेल्या आहेत, खराब होऊ नये म्हणून. काय जीवन! एक सनातन धर्म होता, त्यामध्ये प्रत्येक स्त्री सोन्याची आणि वेगवेगळे डायमंडचे दागिने. आजकाल प्लास्टिकचे घातल्यानंतर लोकांना वाटतं आम्ही किती प्रगतिशील. खायचं प्लास्टिकमध्ये, झोपायचं प्लास्टिकची चटाईवर. कुठं आहे कुशा आणि काय, सगळं प्लास्टिकच जीवन भरलंय आपल्या जीवनात. प्रत्येक ठिकाणी बघा प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिक. आपण म्हणतो मृदंग, फायबर, प्लास्टिक. जिकडं तिकडं सगळं, शिवाय फक्त प्लास्टिकच प्लास्टिक आहे. ते म्हणा पत्रावळ्या प्लास्टिक, ताटं प्लास्टिक, सर्विंग करायची भांडी प्लास्टिक, गाड्या अगोदर चांगल्या हट्ट्या असायच्या वजनदार लोखंड, त्याच्यात पण आता फायबर आणि प्लास्टिक. एक ऍक्सिडेंट झाला की चकनाचूर. जिकडं तिकडं आपण फक्त प्लास्टिकच्या जीवावर. आणि सगळ्यात महत्वाचं, प्लास्टिक एकदा वापरल्यानंतर जर ते कंटॅमिनेट झालं तर कधी प्युरिफाय होऊ शकत नाही. कारण का प्लास्टिक धातूच नाही आहे, तो केमिकलने तयार केलेली एक वस्तू आहे. अतः तैरभ्यनुज्ञानं कौशिकी मित्ते ब्राह्मणे स्नात्वा सरोवर मग्गात यत सरयुराव्रसत्.
त्यानंतर त्या ऋषीमुनींचा निरोप घेऊन भगवान बलराम ब्रह्मवृंदा समेत कौशिकी नदीवर गेले आणि तेथे त्यांनी पवित्र स्नान केले. पुढे ते सर्वजण शरयू नदी येथून जेथून उगम पावते त्या सरोवरा समीप गेले. आता बलरामजींनी निरोप घेतलेला आहे नैमिषारण्यमध्ये सगळ्यांचा. निरोप घेणं म्हणजे आशीर्वाद घेणं. मी पुढच्या यात्रेसाठी निघालेलो आहे, मला आशीर्वाद द्या. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरण. इथं नाही, सोलापूरमध्ये कधी आपण नाही ऐकलं आरत्या वगैरे. इथे एक सुख करता दुःख करता इथे टेप लावले जातात. आता मी रामनवमी दिवशी एका ठिकाणी गेलेलो होतो. एक आरती मला वाटलं म्हणतील कोणी, तर लगेच टेप चालू झाला, आरती करा महाराज. सुख करता दुःख करता हे भजन आहे. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, देवा नमितो तव चरणा. भजनाची एक आरती प्रमाणे त्याच्यात हे आहे, चुकले आमचे काही आता आम्हा क्षमा असावी, निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी. तर बलरामजी सर्व साधू संतांचा निरोप घेऊन पुढं तीर्थयात्रेसाठी त्यांचं आता तिसरं मुख्य कार्य. पहिलं काय होतं, भीम आणि दुर्योधनाला शांत करणं, युद्धापासून परावृत्त करणं, नाही ऐकले. बलबलाचा वध झाला आणि तिसरं आता तीर्थयात्रा. तर तीर्थयात्रेची सुरुवात कौशिकी नदीपासून प्रारंभ केलेली आहे. आता ही कौशिकी नदी आज कोसी नदी म्हणून ओळखली जाते आणि जी नेपाळ बिहार प्रांतातून वाहणारी गंगेची उपनदी आहे. गंगेच्या बऱ्याच उपनद्या आहेत, त्याच्यातली एक ही गंगेची उपनदी कोसी जिचं नाव आहे. आज त्या नदीला कोसी म्हणून ओळखलं जातं आणि गंगेची उपनदी आहे. आणि विश्वामित्र मुनी त्रेतायुगामध्ये याच काठावरती बसून, या कौशिकी नदीच्या काठावरती बसून त्यांनी तपस्या केलेल्याचं वर्णन देखील शास्त्रात प्राप्त आहे. अनुस्त्रोनेन सरयो प्रयाग मुपगम्यस स्नात्वा स्तंतर्प्य देवादी जगाम पुलह आश्रमम. श्री बलराम श्रयो नदीच्या प्रवाहाच्या दिशेने प्रयाग क्षेत्रास गेले. तेथे त्यांनी स्नान करून देवादिकांचे तर्पण केले. तेथून पुढे ते पुलह ऋषींच्या आश्रमास आले. सगळ्यात पहिला कौशिकी, मग शरयू, आता प्रयाग. प्रयागमध्ये आल्यानंतर त्यांनी स्नान करून सर्व देवी देवतांना तर्पण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आपल्याला वाटतं सगळं अंधश्रद्धा, साक्षात बलरामजींनी देखील तर्पण केलं. आणि तेथून पुढे ते कुठं आले, पुलह आश्रम. आता पुलह आश्रम हा नेपाळमधील म्याग्दी जिल्ह्यात गंडकीच्या खोऱ्यात आहे. आजचा जो नेपाळ आहे त्या नेपाळमध्ये म्याग्दी जिल्हा आहे, म्याग्दी. त्या म्याग्दी जिल्ह्यातील गंडकीच्या खोऱ्यात, म्हणजे गंडकी जशी वाहते तिथं उतार जिथं असतो त्याला म्हटलं जातं खोरं. त्या खोऱ्यामध्ये हा पुलह आश्रम आहे. आणि सप्त ऋषींपैकी एक प्रमुख पुलह, अत्री अशी जी नावं आहेत सप्त ऋषींची, त्या पुलह ऋषींनी तिथं तपस्या केली आणि त्यांच्या नावाने तो प्रसिद्ध आहे. भागवताच्या 5व्या स्कंदात वर्णन आहे की याच गंडकी नदीच्या काठी ज्यावेळी भरत महाराज तपस्या करण्यासाठी गेले ते काही काळ या पुलह आश्रमाच्या जवळ तिथं त्यांनी निवास केला. श्लोक संख्या 11 पासून 15. गोमतीम गंडकीम स्नात्वा विपाशाम शोण आप्लुत गया गत्वा पितृनिष्ट्वा गंगा सागर संगमे उपसृश्यम महेंद्राद्रो रामम दृष्ट्वा विवाद्य च सप्त गोदावरीं वेणां पंपा भीमरथिं तत स्कंद दृष्ट्वा ययो रामः श्रीशैलं गिरिशालयं द्रविडेषु महापुण्यं दृष्ट्वा द्रिवेङ्कटं प्रभो कामकोष्णीपुरीं काञ्ची कावेरीं च सरिद्वरां श्रीरङ्गख्यां महापुण्यं यत्र सम्मेहितो हरिः वृषभाद्रि हरे क्षेत्र दक्षिणा मथुरां तथा सामुद्रं महता पातकनाशनम्.
आणि या ठिकाणी बलरामजी कुठं कुठं गेले त्याचं विस्तृत वर्णन शुकदेव गोस्वामी करत आहेत. भगवान बलरामानी नंतर गोमती नदी कुठं आहे? कुठं आहे गोमती? सोलापुरात तर नाही हे माहिती आहे, पण आहे कुठं? गोमती द्वारकेला आहे, समुद्राच्या काठावर द्वारकेमध्ये गोमती. गंडकी नेपाळ, विपाशा आणि शोण अशा नद्यांमध्ये स्नान केले. पुढे त्यांनी गयेला जाऊन पितरांचे पूजन केले. गयेला गेले जिथे चैतन्य महाप्रभू सुद्धा गेलेले होते आपल्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी. आणि गंगासागरी जाऊन शुद्धीकरणाचे विधी पार पडले. गयेला गेले, त्यांनी श्राद्ध केलं आणि स्वतःचं शुद्धीकरण करण्यासाठी ते कुठं गेले? गंगासागर. सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार. ज्या ठिकाणी गंगा समुद्रेला प्राप्त होते. त्यांनी महेंद्र पर्वतावर जाऊन भगवान परशुरामांचे दर्शन करून त्यांची स्तुती केली. महेंद्र पर्वत जो दक्षिण भारतात आहे. पुढे त्यांनी सप्त गोदावरी, वेणा, पंपा, भीमरथी. भीमरथी म्हणजे कुठली नदी? चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा म्हणजे बलरामजी पंढरपूरला सुद्धा आले. आणि काही शास्त्रात वर्णन आहे ज्यावेळी बलरामजी पंढरपूरहून दक्षिण भारतात गेले त्यावेळी ते सोलापूरला सुद्धा त्यांनी व्हिजिट केलेली आहे. बाकी कोणी आलं नाही, बलरामजी आले तीर्थयात्रा करता करता. आणि म्हणून आपण बलरामजी नित्यानंद प्रभूंचे चरण ठेवलेले आहे. काही जण प्रश्न असते चैतन्य महाप्रभूंचे ठेवायला पाहिजे. चैतन्य महाप्रभू जिथं गेले तिथं त्यांच्या पादुका आहेत. इथं बलरामजी आले म्हणून त्यांच्या पादुका आहेत. भीमरथी म्हणजे भीमा. पंपा हे किष्किंधामध्ये आहे, पंपा सरोवर. नंतर कार्तिकेयाचे दर्शन करून, कार्तिकेय कुठे आहेत दक्षिण भारतात? सुब्रमण्यम. कार्तिकेयाचं दर्शन. बलरामजीने कुणाचं दर्शन घेतलंय? कार्तिकेयाचं. फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यांनी स्वतः एका ब्राह्मणाच्या प्रती ब्रह्महत्येचं पाप केल्यामुळे सर्व तीर्थस्थानी जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन ते शंकराचे निवासस्थान असणाऱ्या श्रीशैल पर्वतावरती गेले. त्यांनी द्रविड देशी जाऊन महापुण्यवान व्यंकटाद्रीचे दर्शन घेतले. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. तेथून पुढे ते कामकोशनी तीर्थ आणि कांचीपुरम येथे गेले. त्यांनी श्रेष्ठ कावेरी नदीत स्नान करून रंगनाथ रंगक्षेत्रला गेले. रंगक्षेत्री स्वतः भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले होते. तेथून ते भगवान श्रीहरींचा निवास असणाऱ्या ऋषभ पर्वतावर गेले. नंतर त्यांनी दक्षिण मथुरेत जाऊन पुढे सेतुबंध क्षेत्रापर्यंत प्रवास केला. हे सेतुबंध क्षेत्र महापापे नष्ट करणारे आहे. गंडकीपासून नेपाळपासून जो प्रवास चालू झाला हळूहळू खाली उतरत उतरत उत्तर प्रदेश, त्यानंतर मग मध्य प्रदेश, त्याच्यातून खाली आंध्रा, कर्नाटका, तमिळनाडू, पूर्णतः धनुष्कोडी जो भारताचा शेवटचा पॉइंट जो आहे रामेश्वर, तिथपर्यंत दर्शनासाठी पोचलाय. त्यालाच म्हटलेलं आहे सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने. 12 ज्योतिर्लिंगांचं सेतुबंधे तु रामेशम. सेतुबंध ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी रामाचे ईश्वर किंवा राम ज्यांचे ईश्वर आहेत असे रामेश्वर, त्यांचंही त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. दक्षिण मथुरा म्हणजे कुठली आहे? दक्षिण मथुरा मदुराई. दक्षिण मथुरा म्हणजे मदुराई, जी आजची कामाक्षी देवीसाठी प्रसिद्ध आहे. ज्या सिटीला द सिटी ऑफ गॉड्स म्हटलं जातं. आणि याच मदुराईमध्ये मीनाक्षी आणि सुंदरेश्वर भगवान शिवजींचं अगदी सुंदर मंदिर आहे. आणि त्या शहराला तमिळ भाषेमध्ये भुंगा नगरम असं देखील म्हटलं जातं. भुंगा नगरम म्हणजे तमिळ भाषेत जे कधीही न झोपणारं शहर. जशी मुंबई कधी झोपत नाही तसं मदुराई देखील कधी झोपत नाही. मदुराई प्रसिद्ध आहे सोन्यांच्या दागिन्यासाठी.
सगळे विशेष करून दक्षिण भारतीय लोक. मी तिथे सोन्याच्या मूर्त्या बघितल्या मोठ्या मोठ्या, असे दागिने म्हणजे 1-2 ग्रामचे नाही, किलोमध्ये मूर्ती, कामाक्षी देवींच्या सोन्याच्या मूर्ती सुद्धा लोक विकत घेतात तिथे. कामाक्षी, मदुराई. आणि तिथे जे इस्कॉन मंदिर आहे त्या भगवंतांचं नाव देखील आहे राधा मथुरेश्वर. कारण का ती दक्षिण मथुरा असल्यामुळे तिचं नाव आहे मदुराई. तात्पर्य, आता इतके श्लोक झाल्यानंतर तात्पर्य आहे 15 श्लोकानंतर. साधारणपणे गया क्षेत्री पितरांचे तर्पण केले जाते. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी स्पष्ट केल्याप्रमाणे बलरामांचे वडील आणि आजोबा जरी जिवंत होते तरी त्यांनी वडिलांच्या आज्ञेनुसारच गयेस पितरांचे पूजन केले होते. जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत मुलाला पिंडदान करण्याचा आणि पितर पूजन करण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत वडील जिवंत आहेत, कारण का त्यांच्या पितरांचं पूजन करण्याचा अधिकार वडिलांजवळ आहे. आणि जेव्हा वडील शरीर त्याग करतात त्यावेळी तो अधिकार मुलाला प्राप्त होतो. पण वडिलांचा आशीर्वाद घेऊनच त्यांनी पिंडदान केलेलं आहे आपल्या पूर्ववर्ती जे पितर होते त्यांना. बलराम विश्वनाथ चक्रवर्ती वैष्णव तोषणीच्या आधारे स्पष्ट केले आहे. बलराम जरी जगन्नाथपुरीच्या समीप गेले होते तरी त्यांनी पुरीत प्रवेश केला नाही, कारण ते तेथे स्वतःचीच पूजा करू इच्छित नव्हते. बाकी एवढी आपण गावांची नावं ऐकली, त्या गावांमध्ये सगळीकडे भगवंतांचं मंदिर आहे, शिवजींचं आहे, पार्वतीचं आहे, पण बलरामजींचं मंदिर कुठं नाही आहे. पंढरपूरला विठ्ठल आहेत, द्वारकेमध्ये द्वारकाधीश आहेत, इथं सुंदर असे मीनाक्षी आणि सुंदरेश्वर भगवंत आहेत, गंडकीमध्ये साक्षात शाळीग्राम आहे. सगळ्या ठिकाणी दर्शन केलं, तीर्थस्थानामध्ये स्नान केलं, पण जगन्नाथपुरीला गेले नाही, कारण स्वतःचीच पूजा करण्याची त्यांची इच्छा नव्हती. आणि अशा पद्धतीनं बलरामजींची ही भारत यात्रा तीर्थाटन बलरामजींचं या अध्यायात चालू झालेलं आहे. आणि बराच आपण तात्पर्य नसल्यामुळे बरेच श्लोक आपण दररोज 1 श्लोकाचं अध्ययन करतो, पण तात्पर्य नसल्यामुळे 15 श्लोकांचं अध्ययन आपण केलं. आणि तसा माझं प्रवचन होताच, अचानक आदेश प्राप्त झाला प्रवचन देण्यासाठी आणि थोडंफार जी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. आणि सर्वांचं धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता जे राहिलेले जे श्लोक आहेत, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसामध्ये पूर्ण अध्याय समापन होणार आहे. आणि रविवारी पुन्हा भागवताचा दशम स्कंदातील हा 80वा अध्याय, अगदी हृदयस्पर्शी कृष्ण आणि सुदामाची भेट, सुदामाचं चरित्र, 80वा अध्याय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. समवेत गौर भक्त वृंद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.